पन्हाळगड ते पावनखिंड ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमेला शिवमय प्रारंभ. 300हून अधिक शिवप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग. मुसळधार पाऊस, दाट धुके आणि हर हर महादेवच्या जयघोषात हिल रायडर संस्थेतर्फे आयोजित 74व्या पन्हाळगड ते पावनखिंड ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमेला आज उत्साहपूर्ण वातावरणामध्ये प्रारंभ झाला. सलग 41 वर्षांची परंपरा जपत आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेमध्ये राज्यातून 300हून अधिक शिवप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मोहिमेचा प्रारंभ पन्हाळगडावरील नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला अभिषेक व विधिवत पूजन करून करण्यात आला. त्यानंतर सहभागी शिवप्रेमींनी ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्राचे सामूहिक पाठण करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला अभिवादन केलं. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रमोद माने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, सहज सेवा ट्रस्टचे सन्मती मिरजे, विजय देवणे, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड, पन्हाळा नगर परिषदेचे नगरसेवक आसिफ मोकाशी, दादा नायकवडी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडाच्या वेढ्यातून सुटका करून विशाळगडाच्या दिशेने केलेल्या ऐतिहासिक प्रवासाच्या स्मरणार्थ ही पदभ्रमंती आयोजित करण्यात आली आहे. मोहिमेचा मार्ग मसाई पठार, कुंभारवाडी, खोतवाडी आणि करपेवाडी मार्गे असून आजचा मुक्काम आंबेवाडी येथे होणार आहे. या मोहिमेत जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन टीमही सहभागी झाली आहे. हिल रायडर संस्थेचे अध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण आयोजन करण्यात आले असून कोल्हापूर जिल्हा प्रशासन, पर्यटन समिती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हा परिषद तसेच पन्हाळा नगर परिषद यांचे मोहिमेत सहकार्य लाभले आहे. केके न्यूज साठी पन्हाळा प्रतिनिधी सचिन वरेकर. मुलींसाठी सर्व स्वतंत्र सुविधा असणारी एकमेव अकॅडमी म्हणजे राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. ग्राउंड सराव, लेखी परीक्षेचा सराव, अभ्यासिका आणि ग्रंथालय यासोबतच प्रभावी अनुभवी मार्गदर्शन. राजर्षी शाहू करिअर प्रबोधिनी. आम्ही जपतोय मुलींच्या उत्कृष्ट निकालांची उत्कृष्ट परंपरा.